पुढच्या घडामोडीकडे पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला कोर्टात हजर करण्यात आलं। दोघांचीही पोलीस कोठडी आज संपली। दोघांनाही मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात हजर करण्यात आलं। या प्रकरणात आतापर्यंत 10 ते 12 जणांचे जबाब लोणावळा पोलिसांनी नोंदवलेत। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। लोहगड हत्या प्रकरणी आतापर्यंत 10 ते 12 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। तर केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी हे दोन आरोपी म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना कोर्टात हजर केल्यानंतर युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। त्यांची पोलीस कोठडी आज संपली। आता कोर्टाकडून या प्रकरणी पुढे नेमकी कोणती कोठडी दिली जाते, पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली जाते का न्यायालयीन कोठडीत या दोघांची रवानगी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं। सध्या या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। युक्तिवाद सध्या कोर्टात सुरू आहे। तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर नेत सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं। या सगळ्या प्रकरणी तपास सुरू आहे आणि समोरासमोर चौकशी सुद्धा त्यांची करण्यात आलेली आहे। सियाच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। वडगाव न्यायालयात या दोघांनाही हजर करण्यात आलेलं आहे। लोणावळा पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलंय। सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपलेली आहे। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलेले आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आत्ताची नेमकी काय अपडेट तुम्ही द्याल? लोहगड किल्ल्यावरती ज्या पद्धतीने चेतन चौधरीला एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये आता सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनीही केतन अग्रवालची जिथे हत्या केली होती त्या संदर्भात आता कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। मावळच्या कोर्टात त्यांना हजर केलेलं आहे। इथूनच केतन अग्रवालची जिथे लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली होती त्याला एक वेगळं वळण मिळालं होतं आणि त्यानंतर आता या संदर्भात कोर्ट नेमका काय आदेश देणार हे बघणं निश्चितच महत्वाचं आहे। अतिशय शांत डोक्याने हा कट रचण्यात आला होता। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून कशा पद्धतीने हा कट रचला होता हे पुणे पोलिसांच्या तपासात देखील आता समोर आलेला आहे। मात्र या सगळ्या संदर्भात चेतनच्या कुटुंबियांकडून सातत्याने जे काही आरोप केले जात आहेत आणि एकूण यापूर्वीपासून हा कट रचला जात होता या संदर्भात देखील पुणे पोलिसांकडून तपासून करण्यात आलेला आहे। आता या संदर्भात सिया गोयल आणि चेतन चौधरीला नेमकी काय शिक्षा दिली जाणार किंवा या संदर्भात पोलीस कोठडी वाढवून मिळणार का हे देखील आता बघणं महत्वाचं आहे। नक्कीच कोर्टात नेमकं काय घडतंय अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच। तुर्तास धन्यवाद।